हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरे सर अकॅडमी. नमस्कार मित्रांनो, मोरे सर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे इयत्ता 10वी स्टँडर्ड 10 आणि जो आपला सब्जेक्ट आहे तो म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याच्यातले मित्रांनो आपण चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याचं मित्रांनो लेक्चर नंबर 4 आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यासाठी मित्रांनो पहा, जो आजचा आपला लेक्चर नंबर 4 आहे, लेक्चर नंबर 4 मध्ये मित्रांनो आपण अभ्यासणार आहोत जो आपला आजचा टॉपिक आहे. तो आजचा टॉपिक आहे मित्रांनो आपला तो म्हणजे पहा डिस्प्रेशन ऑफ लाईट. काय मित्रांनो आजचा टॉपिक आपला लेक्चर नंबर 4 मधला आपला टॉपिक आहे तो म्हणजे डिस्प्रेशन ऑफ लाईट, म्हणजेच मित्रांनो प्रकाशाचे अपस्करण. हा आजचा आपला टॉपिक आजच्या या लेक्चर मध्ये आपण अभ्यासणार आहोत. हा टॉपिक समजून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि लक्षात घ्यायचं मित्रांनो, आपल्या मोरेसर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायचे आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी आपले जे आधीचे लेक्चर्स आहेत मित्रांनो ते आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर वरील आय बटनला क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात. टोटल सिक्वेन्स वाईज मित्रांनो तुम्हाला ते व्हिडिओ अवेलेबल आहेत. चला तर मित्रांनो वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या आजच्या या लेक्चरला. आणि आपला आजचा जो टॉपिक आहे मित्रांनो तो म्हणजेच पहा काय आहे डिस्प्रेशन ऑफ लाईट. ओके, पहा आजचा जो टॉपिक आहे मित्रांनो आपला तो म्हणजे डिस्प्रेशन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे अपस्करण. आता यासाठी मित्रांनो पहा हे समजून घेण्यासाठी तुमच्या समोर थेरटिकल जे काय आहेत नोट्स तुमच्या समोर आहेत, पण आता याचं एक्सप्लेनेशन जे आहे मित्रांनो ते तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. पहा, जर मित्रांनो तुम्ही तुमच्या कंपास बॉक्स मधली जी पेटी जर काढली आणि त्या ज्या काही गोष्टी तुम्ही जर केल्या आणि त्या कंपास पेटीला जर तुम्ही क्रॉस केलं आणि तुमच्या आईने तुमच्या या ठिकाणी तुमच्या डोळ्यांनी जर मित्रांनो तिला जर पाहिलं आणि तिला जर क्रॉस केली तर क्रॉस केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये विविध रंगांची छटा म्हणजे विविध रंग तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. पहा, जी आपली काचपट्टी आहे, जी काही आपली या ठिकाणी मित्रांनो पट्टी आहे त्या पट्टीचा रंग व्हाईट आहे आणि तिला ज्यावेळेस तुम्ही प्रकाशाच्या समोर धरून जेव्हा तिला तिरकस करतायत, तिला क्रॉस करताय, तर क्रॉस करत असताना काय आहे की त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला विविध रंगांची छटा दिसणार आहेत, विविध रंग या ठिकाणी दिसून येणार आहेत. ओके, तर या पहिल्या रो मध्ये तुम्हाला तू तेच सांगितलं आहे की होल्ड द प्लास्टिक स्केल. ही तुमची प्लास्टिकची क्लेस आहे, तुमच्या स्केल आहे. तुमच्या कंपास बॉक्स मधून घेतल्यानंतर आपल्या तुमच्या डोळ्यांनी त्या ठिकाणी जर तुम्ही लाईटच्या या ठिकाणी तिला टर्निंग केलं आणि स्लोली त्या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या लाईट्स रे आहेत, ओके, लाईट्स रे या ठिकाणी डिवाइड झालेल्या तुम्हाला दिसतील. ते पण कशी डिवाइड झालेल्या दिसतील तर डिफरंट कलर मध्ये. कसं आहेत मित्रांनो ते तर डिफरंट कलर मध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्हाला त्या जे लाईट्स आहेत ते तुम्हाला दिसायला लागतील, कारण ते काय झाले डिवाइड झाले, ते विभागले गेले. ओके, पुढे काय म्हटलंय पहा दिस कलर अपियर इन द ओके फ्लोविंग ऑर्डर. म्हणजे या ठिकाणी जर आपण त्यांची जर त्या कलरांची जर छटा पाहिली, ते जर कलरचं जर पाहिलं तर कोणते कोणते कलर दिसून येतील पहा व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि मित्रांनो या ठिकाणी रेड असे कलर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. ओके, तर पहा काय म्हटलं यू नो दॅट लाईट्स काय आहेत लाईट्स इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिएशन. काय आहेत लाईट्स जे आहेत ते इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिएशन आहेत, ते एक विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत. काय आहेत मित्रांनो ते विद्युत चुंबकीय प्रारण्यात लाईट्स ही काय आहे एक विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत. पहा या ठिकाणी आपण जे पाहिलं ते व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित कळून घ्या पुन्हा एकदा. पहा, जर आपण आपल्या कंपास बॉक्स मधली जर स्केल घेतली, जी काही आपली प्लास्टिक स्केल घेतली जिचा रंग व्हाईट आहे, तिला जेव्हा आपण लाईट समोर तिरकस धरली तर तिरकस पकडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये काय दिसतील जे कलर्स आहेत, ओके, जे लाईट्स आहेत ते लाईट्स रे तुम्हाला डिवाइड झालेले दिसतील. काय झालेले दिसतील डिवाइड म्हणजे विभागलेले दिसतील डिफरंट कलर मध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये. ओके, तर हे जे कलर ॲपिरेशन जे आहे, हे जे काही कलर्स ॲपिरेन्सेस आहे हे मित्रांनो तुम्हाला पहा व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड या कलर मध्ये काय झालेले दिसतील तुम्हाला डिवाइडेड होताना दिसतील. आणि हेही लक्षात घ्या जे लाईट्स रे आहेत, हे लाईट्स रे कसे आहेत मित्रांनो तर हे लाईट इज काय आहे म्हटल्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेट रेडिएशन म्हणजे प्रकाशाची किरण. म्हणजे जी लाईट्स जी आहेत ती लाईट्स काय आहेत मित्रांनो तर ही विद्युत चुंबकीय प्रारणे आहेत, हे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ओके, त्यानंतर पुढे पहा काय म्हटलं आपल्याला वेव्हलेंथ इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ रेडिएशन. द वेव्हलेंथ ऑफ रेडिएशन ऑफ विच अवर आईज.
are sensitive is between 400 and 700 nanometer. This is in this interval, radiations of different wavelengths appears to have different colors in maintained above the red lights has maximum wavelength. It is closed. Okay, 700 nanometers will violet lights and has the smallest wavelength close to the 400 nanometer. Remembers that 1 nanometer is equal to 10 raised to minus 9 meter. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, ठीक आहे थेरॉटिकल तुम्हाला, आता याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलंय मित्रांनो, पहा जे काही आपण डोळ्यांनी पाहणारे जे काही आपले वेव्हलेंथ ज्या काही लेन्स आहेत, लाईट पाहण्यासाठी काय लागतात, इलेक्ट्रोमॅग्नेट या ठिकाणी काय लागतात, रेडिएशन लागतात, म्हणजेच विद्युत चुंबकीय प्रारणे या ठिकाणी आवश्यक असतात. त्याच्याने आपले जे डोळे आहेत ते प्रकाशाची किरणं पाहू शकतात. मग प्रकाशाची किरणं पाहण्यासाठी आपल्या डोळ्यांची जी काही व्हिज्युअलिटी जी आहे, आपल्या प्रकाशाची आपल्या डोळ्यांची, ओके, आपल्या आईची मित्रांनो, आपली जी आईज आहे ते कुठपर्यंत पाहू शकतात, तर ते मित्रांनो पहा 400 नॅनोमीटर पासून तर 700 नॅनोमीटर म्हणजे 400 टू 700 नॅनोमीटर एवढ्या कालावधीपर्यंत, एवढ्या वेवलेंथ असणारे आपले आईज, आपले डोळे त्या वेवलेंथ पाहू शकतात. ओके, मग यामध्ये काय महत्वाचं आहे ते पहा. आता यामध्ये काय म्हटलं आहे की वेवलेंथ इज म्हणजे जे काही तरंग लांबी आहे, वेवलेंथ मीन्स तरंग लांबी, वेवलेंथ इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ रेडिएशन. जे रेडिएशन आहे, जी प्रारण आहेत, प्रारणांची महत्वाची जी काही गुणधर्म आहेत ती म्हणजे काय आहेत, वेवलेंथ. आणि ती वेवलेंथ जी आहे ती आपल्या डोळ्यांना 400 ते 700 नॅनोमीटर, 400 टू 700 नॅनोमीटर पर्यंत काय होते आपण पाहू शकतो. ओके, मग याच्यामध्ये मित्रांनो सर्वात क्लोज मॅक्झिमम जर विचार केला वेवलेंथचा तर ती आहे 700 नॅनोमीटर मध्ये. ओके, त्या वॉलेट या ठिकाणी म्हटलं आणि वॉलेट जी आहे ती स्मॉलेस्ट आहे, जी या ठिकाणी आहे 400 नॅनोमीटर पर्यंत. ओके, इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. यामध्ये आपण काय काय पाहिलं, काय काय समजलं पहा, की वेवलेंथ जे आहेत, वेवलेंथ ही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत रेडिएशनच्या. ओके, ज्यानंतर आपण जेव्हा प्लास्टिकची जी पट्टी घेतली, जी स्केल घेतली, ती जेव्हा प्रकाशाच्या समोर घेतली तेव्हा मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये विविध रंगांचे कलर हे डिवाइड म्हणजे ज्या रे आहेत, ज्या लाईट आहेत, ज्या विविध रंगांमध्ये विविध याच्यामध्ये काय झालेले दिसल्या, डिवाइड झालेले दिसल्या डिफरंट कलर मध्ये, वेगवेगळ्या रंगामध्ये. ओके, त्यानंतर आता पुढे पहा, पुढे काय सांगितलं मित्रांनो आपल्याला पहा, इन व्हॅक्यूम. आता या ठिकाणी आपण पाहिलं की जेव्हा प्रकाशाची किरण, जेव्हा या ठिकाणी मित्रांनो कशामध्ये आहेत, जेव्हा प्रकाशाची किरण आपण ज्यावेळेस पाहतो माध्यमांमध्ये तेव्हा या ठिकाणी ते काय होतात, विचलित होतात, ते डिफरन्स याच्यामध्ये डिवाइड होतात. परंतु जेव्हा ते व्हॅक्यूम मध्ये जर पाहिलं तर त्यांची व्हेलॉसिटी, लाईट रे ऑल काय म्हटलंय, फ्रिक्वेन्सीज इज द सेम. तेव्हा त्यांची जी आहे फ्रिक्वेन्सी जी आहे ती सेम असते, त्यांची वारंवारिता ही सेम असते. कशामध्ये, व्हॅक्यूम मध्ये म्हणजे निर्वातामध्ये. कशामध्ये, निर्वातामध्ये मित्रांनो. त्यानंतर काय म्हटलं, व्हेलॉसिटी लेंथ इज अ मीडियम डिपेंड्स ऑन द frequency of light and thus different colors travel with the different velocity. परंतु मित्रांनो जर आपण व्हॅक्यूम सोडला पण आपण जर इतर कलर मध्ये गेलो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे रंग आहेत, जे कलर्स आहेत, त्या कलर्स मध्ये जेव्हा प्रकाशाची किरण जातील, काय प्रकाशाची किरण जेव्हा त्याच्यामध्ये जातील त्यावेळेस मात्र तो प्रकाशाचा किरण प्रत्येक कलर साठी पहा, प्रत्येक डिफरंट कलर साठी ट्रॅव्हल विथ डिफरंट व्हेलॉसिटी. तर त्याची प्रत्येक कलर साठी त्याची व्हेलॉसिटी, त्याची वेग हा कसा असणार आहे, हा वेगवेगळा असणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, त्यानंतर पुढे म्हटलंय पहा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम इज डिफरंट फ्रॉम डिफरंट कलर. त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्हणजे त्याचा अपवर्तनांक जो आहे हा सुद्धा मित्रांनो काय असतो, हा डिफरंट असतो. काय असतो मीडियम मध्ये, माध्यमांमध्ये तो वेगवेगळा असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, त्यानंतर वेन या ठिकाणी विथ लाईट इंटर्स अ सिंगल मीडियम लाईक ग्लास अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर डिफरंट फ्रॉम डिफरंट कलर. म्हणजे जरी ग्लास ही मीडियम असलं पण त्या ग्लासचा कलर जर मित्रांनो हा जर वेगवेगळा असेल तर त्या ठिकाणी सुद्धा या माध्यम जरी एक असलं परंतु त्यांचा कलर काय झालेला आहे, वेगवेगळा झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी असणारा हा जो काही रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स आहे हा सुद्धा काय असतो, वेगवेगळा असतो.
ओके, इथपर्यंत मित्रांनो तुम्हाला समजलं असेल. आता पुढे जो मेन आहे, जो आपला टॉपिक जो आहे डिस्पेन्शन्स ऑफ लाईट्स, हे आपल्याला समजण्यासाठी ही जी पार्श्वभूमी आहे ही समजणं गरजेचं आहे. कारण हा बेस समजल्यानंतर, हे कन्सेप्ट समजल्यानंतरच मित्रांनो तुम्हाला जो काही आपला रेनबो आहे तो कसा होतो, काय होतो हे लक्षात येणार आहे. ओके, मग डिस्ट्रीब्युशन ऑफ लाईट्स जर म्हटलं तर या ठिकाणी सो व्हेन द व्हाईट लाईट्स, ओके, व्हाईट लाईट्स कमिंग फ्रॉम द सन थ्रू इयर, ओके, इंटर एनी रिफ्रॅक्शन मीडियम इट इंटरगेस, ओके, काय म्हटलंय, इमेज ॲज द सेपरेटम ऑफ, ओके, काय म्हटलंय, सेपरेटम ऑफ, नेक्स्ट याच्यावर म्हटलेलं आहे पुढे, ओके, ते आपण डेफिनेशन मध्ये पाहणार आहोत. आता इथे काय म्हटलंय पहा, हे समजून घ्या. जेव्हा ज्या व्हाईट रे आहेत ज्या कमिंग होणार आहे, ओके, काय म्हटलंय, विथ लाईट, काय म्हटलंय, वेन द विथ लाईट कमिंग फ्रॉम द सन, जेव्हा सूर्याचे रे जे आहेत, सूर्यकिरण जेव्हा कमिंग होतील, जेव्हा त्या एखाद्या सन जे आहेत ते इयर मधून इंटर एनी रिफ्लेक्शन मीडियम, ते जेव्हा एखाद्या माध्यमामध्ये रिफ्लेक्ट होतील, जेव्हा त्यांचं त्या ठिकाणी अपवर्तन होईल, त्यावेळेस मात्र त्यांचे इमेजन्स या ठिकाणी होतात, ते सेपरेटिक्स असतात, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, खाली या ठिकाणी सुटले, तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये पाहू शकता. ओके, चला, इथपर्यंत आता तुम्हाला समजलं असेल की ज्यावेळेस प्रकाशाची किरण, सूर्याची किरण ही जेव्हा एअर मध्ये, हवेमध्ये येतात किंवा एखाद्या माध्यमांमध्ये जातात, जर ते माध्यमांचा कलर वेगवेगळा असेल, माध्यम वेगळं असेल, तर त्याची व्हॅलोसिटी वेगळी असते. हे आपण मागच्या लेक्चर्स मध्ये व्यवस्थित समजून घेतलंय मित्रांनो. परंतु जर आता आपल्याला या ठिकाणी डिफरेन्शियल्स ऑफ लाईट समजायचं असेल, काय डिफरेन्शियल्स ऑफ लाईट समजायचं असेल, तर इथे तुम्हाला समजायचं आहे की प्रकाशाची किरण जेव्हा एखाद्या माध्यमांमध्ये, एखाद्या मीडियम मध्ये जाते, त्यावेळेस त्याचं जे काही कलर्स आहेत त्या कलर्स मध्ये ते वेगवेगळ्या कलर्स मध्ये डिवाइड होतात, त्याचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स वेगळा असतो, त्यांची व्हॅलोसिटी वेगळी असते आणि त्याचा परिणाम काय घडतो तेही आपण पाहणार आहोत. त्याआधी त्याची डेफिनेशन पाहूया रिफ्लेक्टिव्ह इंडेक्सची. ओके, सॉरी, डिस्प्रेशन ऑफ लाईटची. काय म्हटलंय पहा, डिस्प्रेशन ऑफ लाईट या ठिकाणी समजून घ्या. द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ लाईट इनटू इज components colors with passing through a medium is called dispersion of light. म्हणजेच मित्रांनो पहा काय म्हटलं आहे, द प्रोसेस ऑफ सेपरेशन, जे काही सेपरेशन होण्याची, पृथक्करण होण्याची, वेगळी होण्याची जी लाईटची जी काही प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, त्याच्यामधले जे कंपोनेंट्स आहेत, जे कलर्स आहेत, विल पासिंग थ्रू, ते ज्या पास होणार आहेत, जेव्हा ते या ठिकाणी पास होणार आहेत, तर त्याचं जे मीडियम आहे, त्याचं जे माध्यम आहे, त्या माध्यमानुसार ते पास होत असतात. म्हणून अशा या घटकाला काय म्हणतात, या प्रोसेसला काय म्हणतात, डिस्प्रेशन ऑफ लाईट असं या ठिकाणी त्याला म्हटलं जातं मित्रांनो. ओके, चला, इथपर्यंत समजलं असेल, तर इथपर्यंत समजलं असेल मित्रांनो, तर पटापट येस नो मध्ये कमेंट्स करा. त्यानंतर पुढचा टॉपिक आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. पुन्हा एकदा लक्षात घ्या मित्रांनो, आपण इयत्ता 10वीचा स्टँडर्ड 10चा सायन्सचे जे काही आपला पूर्ण सिलेबस आहे, तो आपण मोरे सर अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. त्यांचे एमसीक्यूज असतील, ओके, जे काही ब्रॉड क्वेश्चन असतील, शॉर्ट नोट्स असतील, या सर्व घटकांवर मित्रांनो आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप या ठिकाणी लेक्चर घेत आहोत. जसे आपलं टॉपिक संपले की त्याच्यावर आपले एमसीक्यू लागतात, हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जो काही सिलेबस आहे तो आपल्या मोरे सर अकॅडमी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण झालेला दिसेल आणि तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये तुमचे सर्व घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. ओके, चला पुढे पाहूया मित्रांनो. आता पुढे आपल्याला दिसलाय पहा हा रेनबो. ओके, आता हा रेनबो तयार झाला, हा इंद्रधनुष्य कसा तयार झालेला आहे. ओके, आता इंद्रधनुष्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं, ओके, इंद्रधनुष्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सर एक्झॅक्ट न्यूटन जे आहेत मित्रांनो, लक्षात घ्या, जे काही सर एक्झॅक्ट न्यूटन जे आहेत, सर एक्झॅक्ट न्यूटन यांनी सर्वात प्रथम, हे असे पहिले व्यक्ती आहेत की ज्यांनी यूज द ग्लास प्रिझम टू ऑब्टेन सन या ठिकाणी सेप्टिकम्स या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच काय, सर एक्झॅक्ट न्यूटन हे असे पहिले घटक आहे, असे व्यक्ती आहेत की त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे की सूर्यप्रकाशाची जी वर्णपंक्ती आहे, ही वर्णपंक्ती काय करतात, त्यांची मिळवण्यासाठी त्या वर्णपंक्ती म्हणजेच त्या ठिकाणी त्यांचं जे स्पेक्ट्रम मिळवायचं आहे, ते स्पेक्ट्रम मिळवण्यासाठी त्यांनी एका प्रिझमचा उपयोग केला. आणि त्या प्रिझमचा उपयोग केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सांगितलं की ज्या वेळेस या ठिकाणी जेव्हा या प्रिझम मधून जेव्हा लाईट्स रे जातील, तर लाईट रेज गेल्यानंतर
त्या प्रिझम मधून ते लाईट्स रे त्यांच्या पद्धतीने काय होतात, वळतात त्यांच्या रंगानुसार, आणि ते रंग वळण्याचं कारण आहे त्याच्यामधून जाणारा जो प्रकाशाचा किरण आहे, जे काही लाईट रे आहेत, त्या लाईट रेचे होणारे रिफ्लेक्शन, ओके, त्याचं होणारं रिफ्लेक्शन जे आहे ते रिफ्लेक्शन होऊन त्याचे हे रंग निर्माण होतात, आणि ही निसर्गातली सर्वात सुंदर एकदम ब्युटिफुल या ठिकाणी हा घटक असतो, हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर मग काय होतं मित्रांनो, पहा या ठिकाणी समजून घ्या. हा जो या ठिकाणी आपण घेतलेला हा प्रिझम आहे, हा काही लोलक आहे. ओके, या लोलकावर मित्रांनो व्हाईट लाईट जर आपण सोडली, ओके, व्हाईट लाईट्स, ओके, जेव्हा याच्यातून लाईट्स गेली तर लाईट्स गेल्यानंतर हा ग्लास प्रिझम आहे, म्हणजे हा काचेचा आहे. जेव्हा याच्यातून जाईल तर तुम्हाला दिसेल मित्रांनो की याच्यामध्ये तुम्हाला रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट या 7 रंगांचा, या सप्त रंगांचा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डिवायडेशन होताना दिसेल. ते या ठिकाणी डिफरंट पद्धतीने काय होताना दिसेल, वळताना मित्रांनो तुम्हाला दिसेल. याचं कारण काय आहे, तर याचं कारण आहे मित्रांनो, पहा की जेव्हा प्रकाशाची किरण याच्यावर पडणार आहे, पडल्यानंतर तो काय आहे, एअर मीडियम मधून जेव्हा तो डेन्सर मीडियम मध्ये जाईल आणि डेन्सर मीडियम मधून परत तो एअर मीडियम मध्ये जाईल, तेव्हा मात्र मित्रांनो तो काय होणार आहे, त्याचं रिफ्रॅक्शन इंडेक्स, त्याचे रिफ्रॅक्शनचे जे लॉज आहेत, जे नियम आहेत, तो या ठिकाणी अप्लाय करणार आहे. ओके, ते अप्लाय झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसेल की सर्वात कमी जे काही या ठिकाणी विचलन जे झालेलं असेल, तर रेड ह्या कलरचं सर्वात कमी झालेलं असतं. त्याच्यानंतर ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि व्हायलेट या रंगांचं विचलन, या रंगाचं या ठिकाणी स्पेक्ट्रम झालेलं या ठिकाणी दिसेल. तेव्हा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी या इंद्रधनुष्याचे हे 7 रंग आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. यांना मित्रांनो आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे की प्रिझम मध्ये, म्हणजे लोलकामध्ये जे काही या ठिकाणी प्रिझम मध्ये जो काही रेनबो या ठिकाणी जो आपला तो नैसर्गिक घटक आहे तो आपण पाहणारच आहोत. जेव्हा एक्सप्लेनेशनला येणार आहे तेव्हा आपण या ठिकाणी ते पाहणारच आहोत. या ठिकाणी आपल्याला काय समजायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला समजायचं आहे मित्रांनो, ते म्हणजे की जेव्हा या ठिकाणी सर आयझॅक न्यूटन यांनी ह्या प्रिझमचा वापर केला, त्याच्यातून जेव्हा रे घेतल्या, त्या रे घेतल्यानंतर लक्षात घ्या, त्या रे घेतल्यानंतर काय झालं मित्रांनो, त्याच्यामध्ये घडलं असं की वेगवेगळ्या रंगांची छटा या ठिकाणी काय झाली, डिवाइड होताना दिसली. इथपर्यंत कळालं? ओके, चला आता वळूया पुढे. आता पुढे याच्यावरचं मित्रांनो तुम्हाला काय म्हटलंय, पॅरलल अँड टोटल इंटरनल रिफ्रॅक्शन. ओके, परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला हा घटक विचारण्याची दाट शक्यता असणार आहे. यासाठी तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित समजायचा आहे. ओके, आता पहा या ठिकाणी समजण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे ऑलरेडी तुम्हाला थेरॉटिकल इथे दिलेलं आहे. ओके, थेरॉटिकल दिलेलं आहे. आता तुम्हाला डायग्राम वरनं समजून देतो. आता डायग्राम मध्ये समजायचं मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित पहा. हा जो डायग्राम तुमच्या समोर आहे, ओके, आता हा डायग्राम तुम्ही व्यवस्थित समजायचा आहे. ओके, हा डायग्राम तुमच्या समोर आहे. आता ह्या डायग्राम मधून तुम्हाला समजायचं आहे, पहा 2 मीडियम या ठिकाणी आहेत. एक एअर मीडियम आहे आणि एक दुसरा मीडियम मित्रांनो वॉटर म्हणजे डेन्सर. एक रिअर मीडियम आणि एक डेन्सर मीडियम. म्हणजे या ठिकाणी आपलं घेतलेलं आहे पाणी आणि या ठिकाणी आहे मित्रांनो तुमची हवा. ओके, आता या ठिकाणी पहा लाईट सोर्स कुठून दिलेला आहे. ओके, लाईट सोर्स कुठून दिलेला आहे आणि कसा समजायचा आहे. पहा हा लाईट सोर्स इथून आहे, म्हणजे पाण्याच्या आतून. ओके, पाण्याच्या भागाकडून म्हणजे डेन्सर मीडियम कडून तुम्हाला रिअर मीडियम कडे ते पाठवलेलं आहे. इथे आपल्याला कव्हर काय करायचं मित्रांनो, पहा पॅरलल या ठिकाणी काय असते, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय असते, रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन याच्यामध्ये फरक आहे. परिवर्तन आणि परावर्तन आणि अपवर्तन, इथे परावर्तनाचा संबंध आहे. कशाचा संबंध आहे, परावर्तनाचा संबंध आहे. इथून जेव्हा मित्रांनो आपण लाईट सोर्स या ठिकाणी सोडू, काय आहे, जेव्हा आपण या ठिकाणी लाईट सोर्स सोडू तर काय होईल, पहा ज्यावेळेस आपण याला एका पर्टिक्युलर अँगल मध्ये सोडला तर काय होईल, या ठिकाणी डेन्सर मीडियम मधून तो रिअर मीडियम मध्ये गेला. याच्यात घडलं काय, त्याचे काही जो भाग आहे, काहीचा भाग काय झाला मित्रांनो, हा परत त्याच्याकडे वळाला, परावर्तित झाला, रिफ्लेक्टेड झाला. ओके, त्याचं काय झालं या ठिकाणी, रिफ्लेक्शन झालं. आणि काही भाग हा काय झाला, त्याचा डेन्सर मीडियम मध्ये रिफ्लेक्ट झाला, रिफ्रॅक्शन झालं. काय झालं, बाकीच्यांचं रिफ्रॅक्शन झालं, बाकीच्यांचं रिफ्रॅक्शन झालं आणि बाकीच्यांचं काय झालं, या ठिकाणी काय घडून आलं, रिफ्लेक्शन घडून आलं. ओके, काय घडून आलं, परावर्तन. ओके, परावर्तन आणि इकडे काय झालं, त्याचं अपवर्तन. काय घडलं, अपवर्तन. ओके, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल. पुढे आता त्याचा अँगल वळवला. आता अँगल वळवण्यासाठी आपल्याला महत्वाचं काय समजायचं आहे, इथं पहा. ओके, इथं आपल्याला समजायचंय मित्रांनो, ते म्हणजे ओके, हा
पहा या ठिकाणी आपल्याला समजायचं आहे. ओके, या ठिकाणी आपल्याला जे समजायचं आहे ते लक्षात घ्या. काय समजायचं आहे ते? ओके, जस्ट मिनिट. ओके, चला. काय समजायचं आपल्याला या ठिकाणी? तर या ठिकाणी आपल्याला समजायचंय मित्रांनो, की जे आर आणि आय आहे, ओके? आर आणि आय हा जो घटक आहे हा समजायचा आहे. आय हा जो आहे मित्रांनो, आय हा या ठिकाणी काय आहे? अपवर्तन कोन आहे. म्हणजेच या ठिकाणी काय आहे तो रिफ्लेक्टेड अँगल आहे. आणि आर जो आहे, हा आर जो आहे मित्रांनो तो आपला असणार आहे. तो या ठिकाणी जो असणार आहे तो आपला असणार आहे या ठिकाणी अपवर्तन कोन. काय असणार आहे तो? अपवर्तन कोन आर असणार आहे. रिफ्लेक्टेड अँगल आणि या ठिकाणी इन्सिडेंट अँगल. काय असणार आहे? रिफ्लेक्टेड आणि इन्सिडेंट अँगल. ओके, याच्यामध्ये जर या ठिकाणी पाहिलं आरचा या ठिकाणी आपण जर विचार केला तर आय हा जो आहे आय हा आर पेक्षा कमी असतो. काय असतो? आय हा जो आहे आय हा आर पेक्षा काय असतो? कमी असतो. काय असतो? कमी असतो ह्या कंडिशन मध्ये जेव्हा आपण लाईट सोर्स याच्यातून सोडल्यानंतर. ओके, त्यानंतर मित्रांनो आता पुढे पहा. जसं जसं आपण आता याचा अँगल वाढवला, काय केला? जसं जसा अँगल वाढवला आणि जसाही हा अँगल 90 डिग्रीला आला, कुठे आला पहा? 90 डिग्रीला आला, तर त्याचं रिफ्लेक्शन सेम होतं. पहा काय होतं त्याचं रिफ्लेक्शन? सेम होतो. किंवा आर हा 90 डिग्रीला आल्यानंतर आर आणि आय हा कसा असतो? सेम असतो मित्रांनो, सारखा असतो. काय असतो? सारखा असतो. आर आणि आय हा या ठिकाणी सेम असतो, हे लक्षात घ्या. परंतु मित्रांनो पहा आता, परंतु जर या ठिकाणी पहा, जर या ठिकाणी आपण 90 डिग्री पेक्षा जर तो अँगल वाढवला, पहा आता 90 डिग्री पेक्षा अँगल वाढवला तर त्याचं काय होणार आहे? टोटल रिफ्लेक्शन हे इंटरनल म्हणजेच जे काही वॉटर आहे म्हणजे जे पाणी आहे, पाणी माध्यमांमध्येच त्याचं या ठिकाणी काय होईल? रिफ्लेक्शन होईल, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ते पण टोटल होईल. एकही किरण त्याचा बाहेर जाणार नाही. तो पूर्णच्या पूर्ण काय होईल? हा त्याच मीडियम मध्ये, त्या पाण्यामध्येच परावर्तित होईल. तेव्हा त्याला म्हणायचं आहे मित्रांनो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पहा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन केव्हा? जेव्हा 90 डिग्री सेल्सिअस 90 डिग्रीच्या पुढे अँगल आपण वाढवला तेव्हा. जेव्हा तो 90 डिग्रीवर असेल, पहा जेव्हा तो 90 डिग्रीवर असेल तेव्हा त्याला म्हटलं जातं मित्रांनो क्रिटिकल अँगल. कोणता अँगल म्हटला जातो? क्रिटिकल अँगल त्याला या ठिकाणी म्हटला जातो. आणि ज्या वेळेस मित्रांनो तो पहिल्या कंडिशन मध्ये असेल, कोणत्या कंडिशन मध्ये असेल? पहिल्या कंडिशन मध्ये असेल, त्यावेळेस मित्रांनो पहा या कंडिशन मध्ये पहा काही जे आहेत, काही या ठिकाणी रिफ्लेक्ट झाले तर काही रिफ्रेक्शन झाले. ओके, त्याच्यामध्ये आर जो आहे हा सर्वाधिक असतो आयच्या तुलनेमध्ये. कोणाच्या तुलनेमध्ये? म्हणजे इन्सिडेंट अँगल पेक्षा रिफ्लेक्टेड अँगल हा सर्वाधिक असतो, त्याची व्हॅल्यू जास्ती असते. म्हणजे या ठिकाणी झालेलं जे रिफ्लेक्शन आहे त्याला म्हणतात मित्रांनो या ठिकाणी काय म्हणतात? पार्टियल रिफ्लेक्शन. काय म्हणणार आहोत त्याला? पार्टियल रिफ्लेक्शन. आणि ज्यावेळेस तो 90 डिग्रीवर होईल तेव्हा त्याला क्रिटिकल. कोणता म्हणणार आहात? क्रिटिकल. आणि 90 डिग्रीच्या पुढे जेव्हा जाणार तेव्हा त्याला म्हणायचं मित्रांनो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. काय म्हणणार आहोत? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ओके, तर हा सर्वात महत्वाचा घटक आहे. ही जर आकृती मित्रांनो तुम्हाला आली बोर्ड एक्झामला तर आयएमपी म्हणून जी जर आली तर या ठिकाणी लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला समजायचं आहे. पार्टियल, त्यानंतर क्रिटिकल आणि मग त्यानंतर मित्रांनो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या ठिकाणी अशा पद्धतीने घडतं. मग ते माध्यम तुमचं पाण्याचं असो की तुमचं मित्रांनो काचेचं असो. ओके, तर ते डेन्सर मीडियम मध्ये 90 डिग्री अँगलच्या पुढे गेला तेव्हा ते इंटरनल होतं, 90 वर आला तर क्रिटिकल होतं आणि जर नॉर्मली आपण 90 पेक्षा कमी घेतलं तर त्याचे काही काय होतात? रिफ्लेक्टेड होतात तर काही रिफ्रेक्शन होतात. कळालं? मग त्यानंतर मित्रांनो जो आपण या ठिकाणी पहा तुम्हाला टोटल या ठिकाणी स्नेलच्या लॉ नुसार हे या ठिकाणी दिलेला आहे. 90 डिग्रीचा सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्येही समजू शकता किंवा तुम्ही मित्रांनो व्हिडिओला थांबून या ठिकाणी त्याला स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित समजूही शकता. ओके, चला आता हे झालं इथपर्यंत. पहा हा पण एक घटक आहे तुम्हाला जो या ठिकाणी दिलाय. तुम्ही याचाही मित्रांनो स्क्रीनशॉट घेऊ शकता, व्यवस्थित समजू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला होईल. आता मित्रांनो जो रेनबो आहे, ओके, जो काही हा रेनबो आहे याच्यावर मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत बोर्ड एक्झाम मध्ये. ओके, पहा काहीच अवघड नाही, खूप सोपं आहे, फक्त समजून घ्या त्याची कन्सेप्ट काय आहे. ओके, आता याची कन्सेप्ट काय आहे? जेव्हा पहा ही एक अशी ब्युटिफुल पहा रेनबो ही नेचर मधली, निसर्गामधली इतकी ब्युटिफुल, इतकी सुंदर अशी घटना आहे की जी आपल्याला पाहतानाही आनंद होतो, आपलं मन प्रसन्न होतं.
ओके. जेव्हा आपण पाऊस असतो, पावसाच्या कालावधीमध्ये जेव्हा या ठिकाणी आपल्याला हा रेनबो दिसतो, तर हा खूप सुंदर असतो मित्रांनो. ही निसर्गाची सर्वात महत्त्वाची आणि सर्वात सुंदर दिसणारी एक घटना आहे. पण ही घडते कसे? ही घडती कसे? हे घडत कसे असते याच्या मागचं सायन्स काय? तर याच्या मागचं सायन्स अगदी सोपं आहे. जे आता तुम्ही अभ्यासलं तेच याच्यामध्ये आहे. काय होतं मित्रांनो पहा, पाऊस पडून गेल्यानंतर पाऊस पडून गेल्यानंतर जो पावसाचा एक थेंब असतो पहा, पावसाचा एक थेंब, एक बूंद, ओके, एक जो ड्रॉप असतो, त्या ड्रॉपवर ही घटना घडत असते. म्हणजे त्या पावसाच्या थेंबावर या गोष्टी घडत असतात. कसं घडतं मित्रांनो पहा, हा जो आहे तुमचा पावसाचा एक थेंब आहे, ओके, आणि ह्या पावसाच्या थेंबावर हा लाईट, सूर्याची किरण याच्यावर आली, हा लाईट रे याच्यावर आला. हा लाईट रे आल्यानंतर मित्रांनो, हा लाईट रे याच्यावर आल्यानंतर या लाईट रेचं या ठिकाणी काय घडतं, तर याचं रिफ्रेक्शन घडतं. काय घडतं? रिफ्रेक्शन घडतं. पण हे रिफ्रेक्शन कसं घडतं मित्रांनो? हे तिघही प्रकारचं म्हणजे पार्टिकल पण घडतं, त्यानंतर या ठिकाणी क्रिटिकल पण घडतं आणि मग नंतर मित्रांनो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन सुद्धा याच्यामध्ये घडतं. म्हणजे या तिघही घटना याच्यामध्ये घडतात. काय झालं? या तिघही घटना याच्यामध्ये घडतात. पार्टिकल, क्रिटिकल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याच्यामध्ये घडतं आणि हे टोटल इंटरनल पाहिजे. इथं इंटरनल रिफ्लेक्शन या ठिकाणी दिसेल. हा वॉटरचा या ठिकाणी ड्रॉप आहे. या तुमच्या या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी पहा तुम्हाला काही अंशी या ठिकाणी काय झालेलं दिसेल, परावर्तित झालेलं दिसेल. ओके. काही अँगल या ठिकाणी तुम्हाला तयार झालेले दिसतील. म्हणजे तुमच्या या ठिकाणी पार्टिकल, क्रिटिकल आणि टोटल इंटरनल असं तिघही घटना याच्यामध्ये घडतात आणि मग मित्रांनो आपल्याला या पावसाच्या कालावधीमध्ये पाऊस गेल्यानंतर त्याच्या ह्या ड्रॉप्सवर सूर्याची किरणं पडल्यानंतर हा इंद्रधनुष्य आपल्याला दिसायला लागतो. अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्या ह्या टेक्स्टबुकमध्ये हे अतिशय व्यवस्थित आणि छान अशी ही कन्सेप्ट रिफ्लेक्शन ऑफ लाईट्स मधली जी काही आहे आपलीवाली, ती म्हणजे टोटल, पार्टिकल आणि क्रिटिकल जे रिफ्लेक्शन आहे ती दिलेली आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो जे तुम्हाला या ठिकाणी जो मुद्दा होता तो म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट, हा सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. डिस्पर्शन ऑफ लाईट हे समजण्याचं कारण असं आहे की पहा, प्रत्येक डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये प्रत्येक रंगाचा या ठिकाणी विशिष्ट परावर्तित आणि परावर्तन होण्याचा अंक असतो. त्यानुसार तो रंग आपल्याला आवडतो. म्हणून आपल्याला सर्वाधिक जास्त 700 म्हणजे 700 नॅनोमीटर्स पर्यंत जो आहे तो सर्वात कमी म्हणजे तो तुमचा जो कलर्स आहे जो आपण या ठिकाणी पाहिला त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. हा जो व्हायलेट कलर आहे हा 700 नॅनोमीटर मध्ये मित्रांनो काय होतो, हा परावर्तित होतो. हा या ठिकाणी त्याचं अपस्करण दाखवतो. त्यानंतर सर्वात कमी तुमचा रेड दाखवतो म्हणजे 400 पर्यंत. ओके. तर मग मित्रांनो आपल्याला रेड कलर जो आहे हा कमी प्रमाणात वळल्यामुळे आपल्याला जास्त प्रमाणात आणि त्याची जी छटा आहे ती जास्त दिसून येते. असं या ठिकाणी तुमच्या बरोबर लक्षात आलं असेल, ते लक्षात ठेवायचं आहे. अशा रीतीने मित्रांनो आपलं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स ही जे काही चॅप्टर आहे ही आपण लेक्चर 4 मध्ये संपूर्ण कव्हर केलेलं आहे. आधीचे त्याचे जे लेक्चर 1, 2, 3 जे आहे ते तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये, ज्या प्लेलिस्टचं नाव आहे सायन्स पार्ट 1 याच्यामध्ये मिळून जाईल. आजच्या या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर नंबर 6 हे व्यवस्थित कव्हर केलेला आहे. तुम्हाला जर काही अडचणी असतील, काही डाउट्स असतील तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या नक्की कळवा. आणि मित्रांनो तुमचे डाउट्स वगैरे जे असतील त्याचं आपले स्पेशल लाईव्ह सेशन असतात, त्याला तुम्ही जॉइन व्हायचं आहे. जसंही आपल्याला या ठिकाणी चॅप्टर संपल्यानंतर त्याचे क्वेश्चन, त्याचे एमसीक्यू जे बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनाने पाहतो ते व्हिडिओ मित्रांनो तुम्ही आवर्जून पाहायचे आहेत. तुर्तास मित्रांनो आपण आजच्या या लेक्चरमध्ये थांबणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपलं चॅप्टर नंबर 6 आपण कव्हर केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये मिळणार आहोत, आपण भेटणार आहोत मित्रांनो आपल्या पुढच्या चॅप्टरसह, पुढच्या टॉपिकसह. तोपर्यंत मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करा. अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सपोर्ट करा. आपले जे विद्यार्थी अजून जुळले गेलेले नाहीयेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया मित्रांनो आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या टॉपिकसह. सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स. पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.